इंग्लंडच्या ज्या मैदानात आजपर्यंत एकही विजय मिळाला नव्हता त्या बर्मिंगहम येथील एजबस्टनच्या मैदानात 58 वर्षानंतर भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। याच शुभमन गिलच्या आवाजाची मजाक उडवली होती ना, त्याच्या बॅटवर लिहिलेल्या त्या प्रिन्स शब्दाची मजाक उडवली गेली। आज त्याच शुभमन गिलच्या बॅटने आणि त्याच्या भारतीय संघाने आणि त्याच्या आवाजाने पूर्ण इंग्लंडला शांत केलंय। बॅसबॉलवाला इंग्लंड संघ ज्यांनी पहिली टेस्ट मॅच एक रेकॉर्ड रन चेस करून जिंकली होती, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून शुभमन गिल आणि त्याच्या संघाने सांगितलं की यावेळी एवढ्या धावा करू की त्या धावा चेस करणं तर विसरून जा आणि त्याचा विचारही करू नका। पहिले तर भारतीय संघाने फलंदाजीत वर्चस्व प्रस्थापित केलं आणि अशी खेळपट्टी जी पूर्ण फ्लॅट होती तिथे मग गोलंदाजीतही वर्चस्व गाजवलं। हे खरंच अविश्वसनीय होतं। जेवढी स्तुती कराल तुम्ही या भारतीय संघाची तेवढी खरंच कमी आहे, कारण सगळे तर्क वितर्क झुगारून दिलेत या भारतीय संघाने। जसप्रीत बुमराह नसताना एक असा बॉलिंग अटॅक जिथे आकाशदीप येतो आपली पहिली टेस्ट मॅच खेळत होता तो या सिरीज मध्ये, आणि तो तर असं वाटत होतं की एकदम तयार होऊन आलाय त्या ड्रेसिंग रूम मधूनच। तसेच पहिल्या डावात सिराज गोलंदाजीत चमकला तर प्रसिद्ध कृष्णानेही सामन्यात लेंथ मध्ये सुधार केला। वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याचं सोनं केलं। खरंच कमाल आहे यार या संघाची, आणि कमाल आहे या संघाचा कर्णधार शुभमन गिलची। त्याची एक गोष्ट मला नक्की आवडली, बाहेर तुम्ही माझी कितीही मजाक उडवा पण माझी जेव्हा वेळ येईल ना तेव्हा त्याची नक्की परतफेड होईल, आणि ते पण माझ्या आणि माझ्या भारतीय संघाच्या खेळाने दाखवेन, कारण आमचा खेळ हेच आमचं उत्तर असेल। खरंच सलाम आहे शुभमन गिल तुला आणि तुझ्या भारतीय संघाला। या मालिकेत तुम्हाला खूप ताकद मिळो आणि खूप विजय आपल्याला मिळोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद।